हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे? मस्त मजेत आहात ना? तर बघा, आज करते मी सुकी मच्छीचा प्रकार. त्याच्यातला आहे आज जवळ्याचा प्रकार. तर बऱ्याच जणांकडे जवळा करत असतील, पण मी नेहमी अशा प्रकारे करते. त्याचं कारण सांगते. जवळा ना प्रथम आधी ना छान असा ना भाजून घ्यायचा. कारण सुकी मच्छी कोणतीही तुम्ही करा, पण अशी छान पहिली भाजून घेतली ना का त्याची चव बदलते आणि खरंच अप्रतिम लागते. आणि हे प्रकार मी खाल्लेत म्हणून मी तुमच्यापर्यंत आता सांगू शकते की जवळा भाजल्यानंतर, आणि काही लोक जवळा डायरेक्ट टाकतात पाण्यात भिजवून, त्याच्यामध्ये खूप फरक पडतो चवीमध्ये. तर छान पहिला असं भाजून घ्यायचं आणि मस्त सुगंध सुटतो. आणि त्याच्यामध्ये ना मग पाणी घालून ठेवायचं. थोडा वेळ हा मुरत ठेवायचा, कारण पाणी गरम असल्यामुळे तो त्याच्यात छान नरम पण पडतो. आणि मग इकडे बघा, त्याच्या म्हणजे जवळ्याला आपल्याला काय काय लागणार आहे तर कांदा, टोमॅटो, लसूण पाहिजे. सुकी मच्छीला नेहमी लक्षात ठेवा, लसूण हा जास्त लागतो. कांदा आणि लसूण हा सुक्या मच्छीला नेहमी जास्त वापरायचा, त्यामुळे सुक्या मच्छीची टेस्ट छान येते. आणि याच्यामध्ये तुम्ही कोकम किंवा मग त्याच्या बदली तुम्ही आमसुला, म्हणजे आपलं जी कोकम आहेत ना ती, किंवा मग तुम्ही कैरी ज्या आपण म्हणजे ना सुकवून घेतलेल्या कैऱ्या असतात त्या वापरल्या तरी चालतात. तर आज मी कैरी घालून जवळा करणार आहे. तर छान बघा, तो जो आपण जवळा जो भाजला होता ना तो छान असा पाण्यात ठेवला होता. तो पाणी पूर्णपणे एकदम निथळून घ्यायचं नाही. बघा जवळा त्याच्यामुळे किती छान फुलतो. तो पूर्णपणे पाणी एकदम पण असं निथळून नाही घेतलं, पण बऱ्यापैकी पाणी काढून घ्यायचंय. त्याच्यानंतर छान तेल घ्यायचं आणि तेल छान कडक तापलं ना की मग त्याच्यात पहिला सर्वप्रथम लसूण टाकायचा. आणि त्या लसणीचा जो अरोमा असतो ना तर तेलात उतरल्यामुळे खरंच सांगते सुकी मच्छी जी असते ना त्याची एक चव वेगळीच लागते. आणि छान असा कांदा परतून घ्यायचा. त्याच्यामध्ये थोडासा जास्त लाल होईपर्यंत पण नाही ठेवायचे, थोडा आपला हलका म्हणतात ना तसा परतून घ्यायचा कांदा. आणि लसूण आणि कांदा छान अशी परतून घेतली तेलामध्ये की मग त्याच्यामध्ये आपण घालायचे टोमॅटो. याच्यासाठी ना आपले बेसिकच मसाले आहेत, कोणतेच जास्त मसाले घालायची गरज नाही पडत आहे. तर छान कांदा टोमॅटो परतून झाला की त्यात आपल्या घरची हळद आहे, जो आपला मालवणी मसाला, तर आम्ही ते मालवणी मसाला आहे, थोडासा गरम मसाला घातलाय, मीठ घातलंय. त्याच्यानंतर हा जो जवळा आहे ना आपला तो घालायचा. आणि त्याच्यामध्ये आज मी पहिल्यांदा कोकमाऐवजी ना जी कैरी मी सुकवून ठेवली होती ना उन्हाळ्यामध्ये, तर ती मी म्हटलं कैरीचा वापर केला इकडे. तर ती कैरी घातली आणि खरं सांगते कैरी घातल्यानंतर पण ना अप्रतिम लागत होता जवळा. कारण मी गेल्या वर्षी पण कैरी सुकवून ठेवली होती, पण मला ती वापरताना खराब झाली, म्हणजे यावेळी मी आठवणीने ते परत सुकवली होती. आणि सुक्या मच्छीमध्ये कैरी सुकवली ना खरंच खूप छान लागते, चव एक वेगळीच येते. आणि दरवेळी आपण कोकम घालतोच ना, तर म्हटलं चला वेगळ्या पद्धतीने करून बघूया. तर छान असा वाफेवर ठेवला होता, एका बाजूला जवळा करत ठेवला होता, कारण आज जरा तब्येत थोडी डाऊन होती, त्यामुळे म्हटलं चपाती आणि सुकटच असं काहीतरी करूया. तर भाची आली राहिले बघा, तिला सांगितलं पीठ मळून घे एका साईडला. तर ती पीठ मळत होती, तोपर्यंत इथे छान असा आपला जवळा तयार झालेला आहे. त्याच म्हणजे एकदम हलकं फुलकं जेवणाची रेसिपी केली होती, ती पण म्हणजे जवळा आणि चपात्या. त्याच्यानंतर ही मच्छी ना फ्रीज मध्ये कशी स्टोर करायची, तर अशा प्रकारे ना एअरटाईट कंटेनर असतात ना ते आणायचे आणि प्लास्टिकचे पॅकेट्स वगैरे वगैरे असे सर्व बनवायचे. तर खरं सांगते मच्छी खूप छान राहते आणि छान टिकते आणि चवीला पण सुकी मच्छी खूप भन्नाट लागते. नमस्कार, कसे आहात सगळे? मस्त मजेत आहात ना? तर व्हिडिओचा थोडा गॅप होतोय वगैरे, बरेचसे असे प्रॉब्लेम्स चालू आहेत, त्याच्यामुळे थोडं येणं होत नाही. तर आज म्हटलं चला या निमित्ताने भेटूया. एक दादा आहेत, त्यांचं नाव आहे राजेश चव्हाटे म्हणून. तर त्यांनी मला सांगितलं होतं की ताई सुक्या जे आपले जे सुकट असते ना त्याच्या जेव्हा तुम्ही रेसिपी कराल तेव्हा त्या रेसिपीज पण आमच्यावर शेअर करा. आणि त्यांचे दोन प्रश्न होते की सुकी मच्छी फ्रीजमध्ये म्हणजे ठेवल्यास वास येत नाही का, तर तेही मी तुम्हाला दाखवणार आहे. त्याच्यानंतर मच्छी कशी स्टोअर करायची तेही तुम्हाला आज मी सांगते पूर्ण, म्हणून मी या डिटेलमध्ये व्हिडिओ करायचा होता. म्हटलं चला तुमच्याशी बोलता बोलता काही तुमच्या प्रश्नांची उत्तरं देता देता पण म्हटलं आपण काही गोष्टी करूया, म्हणून मी स्पेशल आज व्हिडिओ केलाय. तर सकाळी मी जी रेसिपी केली होती तर बघा, आता प्रत्येक भागाकडे ना म्हणजे जसं कोकणात करायची पद्धत वेगळी आहे, आगरी कोळी लोकांकडे पद्धत वेगळी आहे, किंवा घाटावरच्या साईडला सुकी मच्छी करायची पद्धत वेगळी आहे. तर प्रत्येकाच्या पद्धती वेगवेगळ्या असतात, पण जवळजवळ प्रत्येक याच्यामध्ये थोडीफार समानता असते. तर मी कोकणा साईडची असल्यामुळे आमच्याकडे ज्या पद्धतीत जशा रेसिपी करतात ना त्या नक्कीच मी तुमच्यापर्यंत शेअर करेन, जेणेकरून तुम्हालाही कळेल की रेसिपी कशा केल्या जातात. आणि मुख्यत्वे त्या दादानी मला असं म्हटलं होतं की सुकी मच्छी इतर कुठली कशी स्टोअर करायची. तर दादा आमच्याकडे की नाही सगळ्या सुकी मच्छी आम्ही खात नाही, आमच्याकडे काही ठराविक प्रकार आहे तेच आम्ही जास्त करून खातो. त्याच्यामध्ये आहे आपले सोडे, म्हणजे जे कोलंबी सुकवूनचा प्रकार केला जातो, त्याच्यानंतर जवळा, करंदी, बोंबील, सुके बांगडे किंवा सुरमई, आणि एक मोरीचं मटण येतं ते पण सुकवलेलं असलं तर क्वचित, आणि घोळ मच्छी. त्याच्या व्यतिरिक्त आम्ही बाकीच्या मच्छी खात नाही, त्यामुळे मला खरंच सांगते त्या बाकीच्या म्हणजे सुकी मच्छी कशी स्टोअर करतात त्याचं नॉलेज नाहीये. जे मला माहिती आहे ते मी नक्की तुमच्यावर शेअर करेन. तर सर्वप्रथम बघा ही करंदी आहे, इथे बघत असं मी याचे जे म्हणजे मागच्या बाजूला जो भाग असतो तो आणि मध्ये थोडासा भाग असतो ना ते मी सगळं काढून अशा प्रकारे पॅकिंग करते.
त्याने काय होतं माहितीये, एकतर जेवढी तुम्हाला पाहिजे ना तेवढीच पॅकिंग करते मी. त्याच्यामुळे कसं होतं, जेव्हा मला काढायचं असेल एखादी वस्तू बनवताना तर मी हे एकच पॅकेट बाजूला काढते. अशा प्रकारे ना मी पॅकेट्स तयार करून ठेवते सुक्या मच्छीची, जेणेकरून मग फ्रीजमध्ये वास येणार नाही. आणि मी अशा प्रकारेच पॅकेट्स करून ठेवतो. तर अशा मी कोणत्या कोणत्या गोष्टीची पॅकेट्स करते तर बघा, हे आहेत आता बोंबील. हे पण बघा मी स्वच्छ केलेत. याचा जो तोंडाकडचा भाग होता, शेपटीकडचा जो भाग होता ना तो कट केला आणि त्याच्यानंतर असे छोटे छोटे पीस केलेत. म्हणजे कसं होतं, घाईच्या वेळी जेव्हा आपल्याला खूप घाई असते आणि सकाळच्या वेळी जेव्हा हे करायचं असतं तर सुकी मच्छी साफ करायला खरंच खूप वेळ जातो ओल्या मच्छीपेक्षा, कारण ती पूर्णपणे सुकलेली असते. मग अशा वेळी जर तुम्ही अशा प्रकारे पॅकेट करून ठेवतात ना तर ते तुम्हाला खूप उपयोगाचे पडतात. तर अशा प्रकारे मी करंदी आहे, जवळा आहे, त्याच्यानंतर सुके बोंबील आहे, त्यांची सेपरेट अशी पाकिटं करून ठेवते की जेवढी एकाच टायमाला मला किती उपयोगी पडतील. त्यानंतर हे बघा असे सोडे मिळतात. हे आता गावाला मला एकाने पाठवले होते, एका दादांनी पाठवले सोडे, ते घेऊन आले होते आमच्यासाठी. ते बघा सोडे पण आणले होते, ते मी स्वच्छ केले. जर त्याच्याबरोबरची जी काही घाण होती ती काढली आणि अशा प्रकारे पॅकेट्स तयार केले. तर अशा प्रकारे जर तुम्ही पॅकेट्स करून ठेवता ना आणि तुम्हाला जेव्हा पाहिजे ना तेव्हा तुम्ही तेच पॅकेट काढलं ना की आपल्या म्हणजे फ्रीजमध्ये घाणही होत नाही आणि दुसरी गोष्ट वासही येत नाही कोणत्या गोष्टीचा. त्यानंतर वेळ येते ती मोठ्या मच्छीची. त्याच्यामध्ये बघा हा बांगडा प्रकार आहे. आता तुम्ही याचं बघितलं असेल, इथलं मी टोक काढून टाकलं. त्याचं कारण सांगते, जेव्हा आपण ही मच्छी सुकवतो ना मीठ लावून तेव्हा ह्याच्या आतमध्ये रक्त असं, म्हणजे जे मच्छीचं रक्त असतं ना ते तसंच असतं. त्याच्यामुळे बघा मी तेवढाच भाग कट केलाय. अशाच प्रमाणे मी जे बोंबील असतात ना त्याचंही मी तसंच करून ठेवते. त्यांनी काय होतं की इथे जो रक्ताचा भाग राहिलेला असतो हे सुकलं ना जरी मच्छी तरी त्याच्यामध्ये बघा एक छोटे छोटे किडे तयार होतात जे काळ्या रंगाचे असतात, म्हणजे टोके ज्याप्रमाणे असतात ना तसे, आणि मग अशाने मच्छी लवकर खराब होते. तर काय करायचं, जेव्हा पण तुम्ही अशा प्रकारची मोठी मच्छी जेव्हा घेतात ना तेव्हा यांची डोकं वगैरे जो भाग असतो म्हणजे ज्याच्यात रक्त सुकलेलं असतं ना तो भाग कट करून टाकायचा आणि मग ही स्टोरेज करायची. आणि स्टोअर करताना कशी करते बघा मी, तर असा हा कंटेनर आहे माझ्याकडे बघा, म्हणजे याचे एअरटाईट कंटेनर. तर याच्यामध्ये बघा तर मी सुकी मच्छी ठेवणार आहे, त्याच्यातच मी अशी पाकिटं ठेवते अशी स्टोअर करून. आणि मग ह्याला ना हे व्यवस्थित असं तुम्ही एअरटाईट कंटेनर मध्ये जर हे ठेवलात ना व्यवस्थित तर अजिबात फ्रीजमध्ये वास येत नाही आणि तुमच्या फ्रीजमध्ये कळणार सुद्धा नाही की सुकी मच्छी आहे म्हणून. फक्त हे जे तुमचे डबे असतात ना हे एअरटाईट कंटेनर पाहिजे. आता त्या दादांचा अजून एक प्रश्न होता की ताई फ्रीजमध्येच ठेवायची का. तर फ्रीजमध्ये ठेवायचं पहिलं मुख्यत्व कारण म्हणजे काय, एक तर फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर मच्छी बरेच दिवस टिकते. दुसरी गोष्ट अशी असते की मुंग्या, आता आपल्याकडे मुंबईकडे वगैरे तर गावात कसं आहे ते आपलं जे गवत वगैरे असतं ना त्याच्यात ते गुंडाळून वगैरे व्यवस्थित अशी सुकी मच्छी ठेवली जाते टांगून, पण मुंबईत ती गोष्ट शक्य नाही स्टोरेज करणं. मग अशा वेळी काय करतो आपण, एखाद्या डब्यात वगैरे ठेवतो. आणि बऱ्याचदा काय होतं की मुंबईची जागा आपली लहान असते, त्याच्यामुळे काय होतं मुंग्या लवकर येतात आणि सुक्या मच्छीला किंवा गोडाला मुंग्या लवकर येतात. मग अशा वेळी मग एक तर ते सुकी मच्छीचा डबा एक तर आपल्याला पाण्याच्या ठिकाणी म्हणजे जिथे पाणी आहे त्याच्यावरती टाकीवर वगैरे ठेवावा लागतो, किंवा मग तो डब्याला खूप सांभाळून ठेवावं लागतं. आणि कधी कधी नोकरी करणाऱ्या बायकांसाठी वगैरे किंवा ज्यांच्याकडे वेळ नाही ना त्यांच्यासाठी ही गोष्ट करणं शक्य नसतं. मग अशा वेळी जर तुम्ही अशा एअरटाईट कंटेनर मध्ये जर भरून फ्रीजमध्ये ठेवलात ना, एक तर मुंग्यांचा पण त्रास होत नाही, सुकी मच्छी पण बरेच दिवस टिकते आणि मेन म्हणजे फ्रीजमध्ये वास येत नाही. तर तुमच्या, मला वाटतं या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळालीच असेल की सुकी मच्छी कशी साठवून ठेवायची, कोणत्या प्रकारची सुकी मच्छी घ्यायची. आणि राहिलाच प्रश्न रेसिपींचा, तर माझ्या चॅनलवर ऑलरेडी मी 1-2 रेसिपी शेअर केल्यात. आजही एक रेसिपी केली आणि याच्या पुढेही जेव्हा कधी मी सुक्या मच्छीची रिलेटेड काही रेसिपी करीन तर नक्की चॅनलवर शेअर करीन, म्हणजे जेणेकरून तुम्हाला पण कळेल की कोणती मच्छी कशा प्रकारे केली जाते. दुसरं एक तुमच्यावर शेअर करायचं होतं. मी आता रिसेंटली असा विचार केलाय, तुम्हाला पटतंय का सांगा, आणि जर खरंच पटत असेल तर मला नक्की सांगा, मी नक्की त्याच्यावरती काम करीन. तर आपली मालवणी भाषा आहे ना ती बऱ्याच जणांना म्हणजे बोलता येत नाही, म्हणजे बऱ्याच जणांना समजते पण ती बोलता येत नाही. आणि काही जणांचं असं असतं की आम्हाला शिकवा. तर कसं आहे, भाषा या ना खरंच अभिमान वाटतो जेव्हा कोणतरी आपल्याला म्हणते की मला मालवणी भाषा शिकवा. पण प्रत्येक वेळी कसं आहे, आपल्याला वेळच मिळेल असं नाही, किंवा समोरची व्यक्ती त्यावेळी अवेलेबल असेल की नाही ते पण माहिती नाही. आणि कोणती भाषा ना आपल्याला शिकवायची म्हटलं ना तर ती आधी आपल्याला ऐकायला यायला पाहिजे. म्हणजे जसं मी म्हणते की आता मला गुजराती चांगल्या प्रकारे लिहिता वाचता बोलता येतं, पण ह्याचं कधी झालं, मी जिथे जॉब करत होते तिथे कंटिन्यू माझ्या कानावरती गुजराती भाषा पडत होती आणि ते ऐकून ऐकून मग ती मला भाषा जमली. तसंच काहीसं मालवणी भाषेबद्दल आहे. जर तुम्ही कोकणात फिरत असाल, जर तुम्ही 15 दिवस जरी कोकणात राहिलात ना आणि तुमच्या कानात सतत जर ती भाषा आली ना तर तुम्ही नक्की शब्द शिकून येता कोकणातून येताना. म्हणूनच मी विचार केला की आपली ही मालवणी भाषा ही सगळ्यांना समजावी आणि ती सगळ्यांपर्यंत पोहोचावी, म्हणून मी थोडी काही कॉमेडी व्हिडिओ आहेत ना जे करायचा विचार करते जे आपल्या मालवणी भाषेत असतील.
आणि त्यामुळे काय होईल की एकतर कॉमेडी असल्यामुळे मुलं लवकर त्याच्याकडे आकर्षित होतात कॉमेडी व्हिडिओकडे, कारण त्यांना काहीतरी वेगळं असतं, फन व्हिडिओ असतात म्हणून ते बघतात. आणि एक आपल्या भाषेमध्ये जो गोडवा आहे ना तो इतरांपर्यंत पण पोहोचतो. आणि म्हणजे ज्यांना शिकायची इच्छा आहे पण बोलता येत नाही, किंवा ज्यांना शब्द माहीत आहे पण त्यांना उच्चार करायचं कळत नाही, किंवा कसं बोलावं समजत नाही, मग त्यांच्यासाठी मी स्पेशली असा विचार करते की मिमिक्री व्हिडिओ करायचे, ज्याच्यामधून फक्त एक त्याचा म्हणजे मधला उद्देश असेल ना हा आनंद घेणं असणार, त्याच्यामागे दुसरा कोणताही उद्देश नसेल, फक्त एक आनंद आणि आपली भाषा समोरच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा एक प्रयत्न त्या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे. सध्या तरी मी ते शॉर्ट व्हिडिओ करायचा विचार करते. तर ही माझी जी संकल्पना ही तुम्हाला कशी वाटते मला नक्की कमेंट करून सांगा, कारण तुमच्या बऱ्याच दादांच्या आणि ताईंच्या कमेंट हल्ली यायच्या बंद झाल्या. कारण पूर्वी काही दादा वगैरे होते ना ते मला कमेंट करायचे पूजेच्या संदर्भात किंवा कोणत्या वस्तूच्या संदर्भात. आता हल्ली मी बरेच दिवस बघते की तुम्ही व्हिडिओ माझे आवडीने बघतायत पण तुमच्या कमेंट्स म्हणजे पाहिजे तशा येत नाहीये. तर माझ्याकडनं काही चुकत असेल तर तेही तुम्ही मला सांगा. आणि आता जी मी ही संकल्पना मांडली ही कशी वाटते तुम्हाला, मी याच्यावर वर्क केलं पाहिजे का, आणि तुम्हाला त्या बाबतीत कसं वाटतं हे नक्की मला सांगा. कारण त्याचं कारण सांगते, कारण मी एक 2 दिवसापूर्वी एक व्हिडिओ टाकला होता, त्याला तेवढा रिस्पॉन्स आला नाही. त्यामुळे मला असं कुठेतरी असं झालं की मी चुकीचं नाही ना काही करत आहे, म्हणून मी तो व्हिडिओ माझ्या प्रोफाईलने डिलीटही मारलाय. जरी संकल्पना खरंच तुम्हाला आवडत असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा, मी याच्यावरती नक्कीच काम करीन. त्या व्हिडिओ मागचा उद्देश फक्त एवढाच आहे की मालवणी जी आपली भाषा आहे, जी कोकणाची भाषा आहे ना, बोलीचालीची जी भाषा आहे जी आता लोप पावत चालली आहे. बऱ्याच मुलांना पण आता काही म्हणजे काही शब्द तर माहीतही नाहीये की या शब्दाला मालवणी भाषेमध्ये हा असं म्हटलं जातं. तर ही जी भाषा आहे जी आता कुठेतरी लोप पावत चालली आहे ती मला लोप पावायला द्यायची नाहीये, कारण तुम्हाला अभिमान आहे माझ्या त्या भाषेचा. आणि ती भाषा इतरांनाही समजावी, इतरांनाही ती कळावी की याचा अर्थ काय होतो आणि या भाषेचा उद्देश काय वगैरे. तर त्याच्यासाठी मी हे मिमिक्री व्हिडिओ करणार आहे. तर ही संकल्पना कशी वाटते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि लवकरच भेटू नवीन व्हिडिओ. तोपर्यंत बाय.